आज विधान परिषदमध्ये स्वतः मी अमोल पिटकरीजी आणि इतर सर्व सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये जे ट्रस्टमध्ये जे असलेले जे प्रॉपर्टीज आहेत, विशेषतः माझगावमधली एक जे बॉय या ट्रस्टने केलेला गैरप्रकार यावरती वाचा फोडत असताना पूर्ण राज्यामध्ये असे अनेक नामचीन ट्रस्ट आहेत. मग नावं जर घ्यायचं असेल तर JB पेटी ट्रस्ट, जे बॉय ट्रस्ट, वाडिया ट्रस्ट, गोदरेज ट्रस्ट असे असंख्य ट्रस्ट आहे ज्यांच्या राज्यभरामध्ये जे लीज संपलेले आहेत. ज्या कारणास्तव या लीज दिले गेले होत्या त्या कारणास्तव त्या लीजचा वापर झालेला नाही आहे आणि अशावेळी असंख्य असलेले लीजच्या जमीन हे शासनाचे कोटीवधीचा महसूल हा बुडत चाललेला आहे आणि यावरती आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही केलं. सन्मान्य महसूल मंत्र्यांनी हे मान्य केलं की एका माझगावच्या प्रकरणामध्ये ही चूक प्रशासनाकडून झालेली आणि त्या माध्यमातून असे असंख्य निवळ मुंबईमध्ये नाही तर उपसभापतींनी सांगितलं की राज्याचा तुम्ही विषय घ्या आणि राज्यभरामध्ये असे असंख्य असलेले ट्रस्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत जे महसूल विभागाने त्यांना 99 वर्षाच्या लीजवर दिले असतील, काही 33 वर्षाच्या लीजनी दिले असेल, या सर्व परत ताब्या घेण्याच्या सूचना, ताब्या घेण्याचा निर्णय हा एक ऐतिहासिक निर्णय आज विधान परिषदेमध्ये आज झालेला आहे आणि या माध्यमातून जे ट्रस्टच्या प्रॉपर्टीवरती राहणारे जे भाडेकरू असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवासी असतील, चाळीमध्ये राहणारे रहिवासी असतील, या सर्वांना तर न्याय मिळेलच मिळेल. पण विशेषतः मुंबई, पुणे किंवा राज्यभरामध्ये जे वाढणारी शहरीकरणामध्ये पण देखील ज्या मोकळ्या जमिनी ह्या ज्या ट्रस्टनी आपापल्या ताब्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्याला एक चालना देण्याचं काम केलं जाईल आणि त्यातून एक नवीन स्क्वॅड तयार करून संपूर्ण राज्यभरामध्ये किती अशा प्रॉपर्टी आहेत, किती प्रॉपर्टी जी आहेत त्याचा वापर झालेला आहे, त्याची प्रेफ्युचर लीज संपल्यानंतर पण दिली गेली नाही, या सर्वांच्या बाबतीतला एक धोरणात्मक निर्णय आज महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी जाहीर केलेला आहे. मी त्यांचा मनापासून आभार अभिनंदन करतो आणि त्या माध्यमातून एक स्पेशल ड्राईव्ह संपूर्ण राज्यभरामध्ये होत असताना या सर्व ट्रस्टच्या प्रॉपर्टीला न्याय या पुढच्या काळामध्ये मिळेल ही अशी अपेक्षा आहे. नितेश राणे यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. सभागृहात तो व्हिडिओ जाहीर देखील केलेला आहे. 1993च्या बॉम्ब ब्लास्टमधला आरोपी आहे सलीम कुत्ता याच्यासोबत आपल्याच गटाचे नाशिकचे महानगरचे प्रमुख सुधाकर बडगुजर हे सोबत पार्टी करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. कसं पाहता येईल? कसं आहे की आता आरोप करून सरकारमध्ये मला तर असं वाटतं ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी ती माहिती गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे होती. आता 93 साली राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? 93 साली जे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर 94-95 नंतर जे मुख्यमंत्री पद कोणाकडे झालं? युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होते शेवटच्या 6 महिन्यामध्ये? मग 93च्या या ज्या गोष्टी हे आता आणण्यापेक्षा त्यावेळी पण ती कारवाई का केली गेली नाही हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. चुकीचं कुठच्याही प्रकारे कुठच्याही पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात अयोग्य गोष्टीमध्ये जर असतील याची शहानिशा झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणं मी उचित नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की अशी असेल तर त्यांनी राज्याचे गृहमंत्र्यांना द्यावं ना. फक्त ब्रेकिंग न्यूज करण्यात काय अर्थ नाही. मला वाटते गेल्या वर्षभरामध्ये किती SIT झाल्या. आता ते SIT वाल्याला पण कंटाळा यायला लागलेलं की प्रत्येक गोष्टीला SIT. राज्याचं गृह विभाग एवढा सक्षम आहे की अशा काही गोष्टी त्यांना लगेच तातडीने माहिती मिळाल्यानंतर आणि पॅरोलवर ते आलेले आहेत किंवा काही अशावरती आलेले आहेत, याच्याबरोबर पॅरोलवरती आलेल्या लोकांबरोबर असे असंख्य फोटोज, असंख्य लोक असतात. हे सर्वच आहेत, या सर्वाचाच विचार त्यांनी करायला पाहिजे. ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा असं देवेंद्र फडणवीस. मला असं वाटते आता काल लक्षवेधी एवढी चालली होती त्याच्यामध्ये जर समजा त्यांनी हे जर बोललं असतं तर आम्ही त्याला उत्तर दिलं असतं. आता सभागृहाच्या बाहेर काय बोललेत किंवा कसे बोललेत त्याचा संदर्भ काय हे मला माहीत नाही आणि म्हणून तर आम्ही सांगतोय की नार्को टेस्ट करा. नार्को टेस्टमध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर मिळेल. नाशिकचा कारखाना कोणाचा होता, कोणाच्या आश्रयाखाली झालं, ससून रुग्णालयामध्ये 7 महिने ते कसे राहिले, येरवडा जेलमध्ये त्यावेळी कोण होते, काय होते, या सर्व प्रशासनाच्या सर्व गोष्टी बाहेर येतील. देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात असं म्हटलंय ललित पाटील हा काही व्याधीने त्रस्त असल्याचं. दुर्दैवी अशी आहेत की कालच त्यांनी लक्षवेधीमध्ये सांगताना हे मान्य केलं की त्यांच्या व्याधी पाहिली तर माणूस उभा पण नाही राहू शकत. तर तिकडे मला वाटते छापील उत्तरापेक्षा जे वस्तुस्थिती काय त्याच्यावरती जे आहेत आणि मला खात्री आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये सखोल चौकशी होईल. ती सखोल चौकशी जोपर्यंत होत नाही त्याचा पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय राहणार.
चला, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.